लेट्स प्ले. पहिला चेंडू चढवलेला आहे. जेलची संधी आणि इथे जेल मात्र धरणीला घाल केली. एकदा पलून पूर्ण काढलेली आहे आणि बघता बघता 2 धावा पलून पूर्ण काढलेल्या आहे आणि संघाचं इथं खातं ओपन केलं आहे 2 धावाने. चौदा विद्या 64 कलेचा अधिपती दाता बाप्पा गणराय अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपती यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. ते आझाद शिलेदार क्रांतिकारक वीरुतात्मा भाई कोतवाल आणि त्यासमेत वीरुतात्मा हिराजे पाटील यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज निर्णायक दुसऱ्या दिवसाला प्रारंभ झालेला आहे. फुल लेन ड्राईव्ह केला. समोर कव्हरचे फिल्डर पोहोचतात बॅकअपसाठी. व्हेरी गुड फिल्डिंग मिळते. ती फक्त एक सिंगल धाब्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. 9 अंकी झाले. तेथील वांजले आणि त्यांच्या विपक्षात मिथ 11 जयगाव देशपोट जामगर असा ग्रुप बी मधील पहिल्या फेरीचा पहिला सामना सध्या आपण एन्जॉय करत आहोत. टेन क्रिकेट वाहिनीच्या वतीने उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. सर्वांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. बॅकफुटर आले. स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढला. चेसा फिल्डरसाठी आउटफील्ड प्रचंड वेगवान. सरते शेवटी बॉलला अडवण्याचा प्रयत्न तो अपयशी राहिला. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडतोय. चेंडूने त्याचं अंतिम साध्य साधलंय. आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसातील हा पहिला चौकार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. वेग चांगला पाहायला मिळाला. चौकारानंतर कमबॅक करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज मिलिंद आपण बघत आहोत. डॉट बॉलची सध्या होत असताना सांगता धावसंख्या स्थिर 7 धावा दाखल करते. स्टील 1 टू गो. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. स्विंग अँड मिस. प्लॅन मिस. चेंडू बारचा संपर्क झाला नाही. हलकासा चेंडू फुल लेंथ वरती जसा पडला टॉस झाला. टर्न विथ बाउन्स उचली आणि त्याचबरोबर वळण संभलू शकले नाही सलामीवीर त्या ठिकाणी किरण. डॉट बॉलची सांगता एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड. अवघ्या 7 धावा दाखल करते. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड. स्पीडअप अपेक्षित राहील. लक्ष सुद्धा बरोबर 10:17 पहिला चेंडू पडला. फिल्डिंग करणारा संघ वांजले. वेळेच्या बाबतीत आपला अपेक्षित सहकार्य आमच्या आयोजन समितीला. सेकंड ओव्हर षटक दुसरं. पहिला बॉल बॅकफुटवर आले. स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा फोडली. चौकार. यानंतर होणारा सामना मोर्या प्रतिष्ठान खाटेकर त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. सूचनेकडे लक्ष सुद्धा. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण बघत आहोत. सध्या पोहोचले ते आतापर्यंत 11. वेस्ट ऑफ हाईट
स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल बीमर मात्र पोझिशन मध्ये आल्या नव्हते. वेगवान चेंडू होता, त्याचबरोबर धोकादायक देखील चेंडू होता. तेच सांगतात किरण ओव्हर द हेड हा बॉल, त्याच कारणास्तव स्वतःला त्याने बचावलं. नेक्स्ट बॉल फ्रीट, एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करत असताना मीत 11 जामगरच्या खात्यात स्कोर 12. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, मिडॉनला बॅकअप नाहीये. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना पोहोचण्या अगोदर बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. फ्रीट वरती दमदार फलंदाजी. संघनायक किरण जामगरे विथ बॅट सध्या लीड करत असताना या षटकातील हा दुसरा 4 त्यांच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने आपण बघत आहोत सध्या पोहोचले ते आतापर्यंत 16 ऑन बोर्ड. संघनायक इंडिव्हिज्युअल 6 चेंडूत 11चं योगदान देत असताना किरण जामगरे सलामीसाठी 2-4 आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेले आहेत. क्लीन बोल्ड, फुल लेंथ होता, लाईन मिस केली, बॉल ऑफ स्टिकला धडक मारली. यू मे साबिल डेफिनेटली इट. दांडी गुल, पहिलं सोश मिळते गोलंदाज रोहनच्या सोबतीनं टीम वाजलेला. संघनायक माघारी परततोय. किरण जामगरे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर रोशन भगत मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. फुल लेंथ होता, बॅटन पॅड मध्ये लाईन जज करू शकले नाही. बॉल ऑफ ट्रिकला धडक मारली. नुकताच सदाशिवजी खाटेकरे यांचं शुभागमन क्रीडानगरीमध्ये झालंय, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम. विनंती आहे या व्यासपीठावरती विरोधात्मक चषक खाटेकर क्रीडा स्पर्धेचा 28वा पर्व आणि 28व्या पर्वानिमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. स्कोर 16. नुकताच पहिलं सोश मिळते गोलंदाज रोहनला. बॅक फुटून आले, सॉफ्ट हँडली ड्राईव्ह करतात. समोर मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. एक सिंगल धाव, सिंगल धावेसोबत इंडिव्हिज्युअल अकाउंट रोशन भगतचं खुलं झालंय. तर सांघिक धावा संख्या आपण बघत आहोत. या सिंगलच्या मदतीने सध्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 17 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. Clean bold, you miss, I will definitely hit. One more wicket destroy, one more furniture destroy. Big blow, Omkar Dipas towards the pavilion. Second wicket goes down. दोन धके या षटकात दिलेले आहेत ते गोलंदाज रोहन आणि खास करून सलामीवीर दोन्ही फलंदाज किरण जामगरे असोत तदनंतर त्यांच्या समेत ओमकार असोत. दोन्ही फलंदाजांना क्लीन बोल्ड त्रिफळाचित एसटीजीच्या स्वरूपात त्याने माघारी धाडलेले. 17ला 2 धक्के. पार्टनरशिप आता मिडल ओव्हर्स मध्ये हवी आहे, त्यासाठी संकेत जामगर एक्सपिरियन्स कंटेंडर जिनियन ऑलराऊंडर फ्रॉम टीम मीत 11 जयगाव दे स्पोर्ट जामगर सध्या मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या सोबत देतो नॉस्टा करेनला रोशन भगत. स्टील 1 टू गो. हा देखील फुल लेंथ, बॅटची कड आहे, बॉल मागे येतो थर्डमॅनला. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. लाऊड शाउट होता. 25 साठी मात्र पंचांनी स्पष्ट सांगितलं बॅटची कड आहे. डॉट बॉलनं षटकाची सांगता. सेकंड ओव्हरचा खेळ कंप्लीट. षटक 2 संपली. 17 धावा दाफलकरती 2 गड्यांच्या मोबदला. टीम मॉडेल बंद करा. फिल्डिंग करणारा संघ वांजले. ऑलरेडी 2 षटकांसाठी 10 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. लक्ष सुद्धा आणि प्रथम दर्शनी जी 4 षटक आहेत ती कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला 20 मिनिटाच्या टाकून कंप्लीट करायचे आहेत. सो वेळेच्या बाबतीत आमच्या मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा. टीम मॉडेल बंद करा. वांजले 11 वांजले टीम. संघनायक सूचना लक्षात घ्या. स्पीडअप अपेक्षित राहील. बरोबर 10 वाजून 17 मिनिटांनी या सामन्याचा पहिला बॉल पडलाय. 10 वाजून 17 टायमिंग टाकून ठेव ना. हो हो टायमिंग टाकून ठेव ना. 10 वाजून 17 मिनिटं इथं.
विकून टाकेल आपल्याला तो. पहिला बॉल ऑन साइडला फॉलोइंग स्वीप. स्कोरलेगच्या क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं, त्याच्या हातातून झेल निसटतोय. त्यानंतर बॉल डीप बॅकवर्ड स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर कोसळतोय. चौकार. कॅच ड्रॉप. त्यामधल्या 4 धावा रोशनला दिलं जाणार हे जीवदान. आणि 4च्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ते आतापर्यंत 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. वेस्ट ऑफ बाईट बीमरचा कॉल करण्यात आलेला आहे ग्राउंड अंपायर कडून. त्यावरती येणारी लेग बायची सिंगल. नो +1 एक्स्ट्रा 2 धावा आणि एक्स्ट्रा 2 धाब्याच्या सोबतीनं धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली ते आतापर्यंत 23. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट बॉल फ्रीट. सेकंड स्पेल मध्ये फ्रंटलाईन गोलंदाज मिलिंदची नियुक्ती संघ कर्णधाराने केलेली, मात्र या षटकात हवा तसा सूर हवं तसं नियंत्रण मिलिंदचं राहिलं नाही. फ्रीट. बॅकफुटवर आले, कट करतायत. फ्रीट वरती रक्षात्मक पवित्रा. थोडं साशंक निर्माण होतो फलंदाज संकेतच्या या फलंदाजी विरुद्ध त्याच्या फटक्याच्या निवडीविषयी. लो फुल टॉस. बॅटची कडा घेऊन बॉल मागे चाललाय. डायबर्ट झालाय. चेंडून घेतलं अधिकचं वळण आणि अंतिम साध्य त्यानं साधलं. ब्लॅक स्क्रीनच्या समोर मात्र क्षेत्ररक्षक सरते शेवटी पायाच्या साह्यानं चेंडूला आतमध्ये ढकलण्यामध्ये यशस्वी राहिलेत. व्हेरी गुड फिल्डिंग, गुड स्टॉप ऑल्सो. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल अपेक्षित आहे तरी देखील ग्राउंड अंपायर सध्या थोडी चर्चा करतात. इट इज 4. हा चौकार आहे. पाय बाउंड्री रोपला टच आहे. हा प्रेक्षकांचा देखील कॉल आलेला आहे ग्राउंड अंपायर पर्यंत. अंपायर बोलत नाही तोपर्यंत नाही चेक करू शकत ना आपण. पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत मागितली. इट इज थ्रू द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम. आपण चेक करूयात एक्झॅक्टली काय घडलं. फुल टॉस वरती स्वीप करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतली. बॉल फानलेग मधून जो डायबर्ट झाला, अतिरिक्त वळाला, तसं तो लॉंगस्टॉप सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ झाला आणि सरते शेवटी जे 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी पुढे सरकले होते. लास्ट मोमेंटला एक्झॅक्टली काय घडलं, सीमारेषेच्या नजदीक चेंडू अडवला गेला की नाही, त्यासाठी आता पंचांनी आमच्या टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवलेला आहे. 3 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत, मात्र 4 असला तर 1 धाव एक्स्ट्रा होईल. त्याच कारणासह पंचांनी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्याचं ठरवलेलं आहे. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे तो तुमच्या दोन्ही टीम पर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन थोडा टफ आहे, त्याच कारणासह अधिकचा वेळ आपण घेत आहोत. पायानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न, बरोबर ब्लॅक स्क्रीनच्या समोर लॉंग स्टॉप रिजनला. ऑनफिल्ड अंपायर जो काय निर्णय असेल तो मान्य केला जाईल, कारण अँगल इतका वाईड आहे की स्पष्ट समजत नाही. चेंडू सीमारेषेच्या आत अडवला गेला की तो बाहेर अडवला गेला. त्याच कारणासह आता ग्राउंड अंपायरच्या निर्णयाला आपण सहमती दिलेली. या देखील 4 धावा मिळतील आणि या 4 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झालेले आपल्याला पाहायला मिळेल ते 27. सेकंड स्पेलमध्ये मिलिंदच्या अगेन्स्ट आक्रमक फलंदाजी सध्या आपण बघत आहोत. खोदून काढल्यासमोर सेमी हेलिकॉप्टर, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल. सेकंडचा कॉल. फिल्डर वरती दबाव टाकलाय, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात
माघारी यावं लागेल. त्या ठिकाणी फलंदाज संकेत जामगरेला. वन मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा बसतोय मित 11 जयगाव दे स्पोर्ट जामगरला. लागलं. रोशन आडे त्यांच्या सोबत देण्यासाठी न्यू बॅटर हर्षल मैदानामध्ये दाखल झालेले पाहायला मिळतील. स्पर्धेमध्ये प्रत्येक टीमला बेस्ट ऑफ बाईट साठी एक एक रिव्ह्यू आहे. लक्ष सुद्या. मिस टाइम फटका. झेलची संधी. वाडिश मिठावतो क्षेत्ररक्षक जज करतोय आणि झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. मागच्या चेंडूवरती धावचित संकेत, तर या चेंडूवरती झेलचित झेलबादच्या स्वरूपात रोशन भगतची पारी संपुष्टात. 28 ला चौथा धक्का मित 11 जामगरला. शांत केले राहुलला. एंड ऑफ थर्ड ओव्हर. षटक संपलं. तिसरं धावसंख्या 9.33 च्या धावगतीने आपण बघत आहोत. आतापर्यंत पोहोचली होती 28. 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. स्कोर 28. 4 धक्के बसलेले आहेत. मिलिंद यांचा 2 षटकांचा स्पेल. 17 धाबा देत असताना एक वैयक्तिक सफलता तर एक सांघिक यश त्यांच्या षटकात संपादित केलेलं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या वांजले 11 वांजले क्रिकेट संघांना. तर बॅटिंगसाठी आपण पाहिलं राहुल आणि त्यांच्या सोबत देण्यासाठी हर्षल, हे 2 बॅटर सध्या ऑन ग्राउंड. राहुलची सुरुवात थोडी धीमी राहिली. 2 चेंडूवरती एकही धाव त्याला स्कोर करता आली नाही. त्याची सोबत देत असताना हर्षल अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 3 षटकात 28 बनवलं गेल्या. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ मित 11 जामगर. स्पीडअप अपेक्षित आहे वांजले 11 वांजले. बरोबर 10 वाजून 17 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 20 मिनिटाचा वेळ झाला ऑलरेडी. त्याच कारणासह विनंती ड्रिंक्समॅनला आपण देखील लगेचच बाहेर या आणि आपली फिल्डिंग सेट करा. अरुण येतात गोलंदाजीसाठी. चौथं षटक सुरू होत आहे. स्पीडअप अपेक्षित आहे. वाजले 9 वाजले. ऑलरेडी 20 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतला. लक्ष सुद्धा. बरोबर 10-17 ला पहिला बॉल पडला होता. 10:38 ही स्थानिक वेळ आहे. मध्यंतरी थोडी चौकारासाठी इन्क्वायरी झाली. ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटं, ती 3 मिनिटं लेस करून ॲक्युरेट 15 मिनिटं तुम्ही यूज केलेली आहेत. मात्र हे षटक तुम्हाला आता 5 मिनिटाच्या आत टाकून
कंप्लीट करावं लागेल, लक्ष सुद्धा. चौथं षटक सध्या सुरू होते. अरुण येतात गोलंदाजी करता स्क्रीन एन कडून. पहिला बॉल गाईडलाईनच्या फार बाहेर. ऑनफिल्ड अंपायर प्रवीण विशेषरांचा वाईडचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा धाब्याच्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत सध्या पोहोचलाय तो आतापर्यंत 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. हर्षल जामगरे आक्रमक आहेत, नॅचरल अग्रेसिव्ह प्लेअर आहेत. हा प्रकार आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न, तो फसला, मात्र कॅच ड्रॉप ऑन साइडला मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डरचा आवाज असं बॅकअप आला नाही. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान होतोय आणि जीवदान मिळतंय ते फलंदाज हर्षल जामगरेला. एक धाव. धावसंख्या या सिंगलच्या सहाय्याने सध्या पुढे पोहोचलेले आपण बघत आहोत आतापर्यंत 30 ऑन बोर्ड. पूलचा फटका पॉवरफुल ठरलाय की काय? येस इट इज. एका हातानं झेल पकडला जरूर, परंतु तोपर्यंत झाला उशीर. फलंदाज राहुलनं केला कार्यक्रम पद्धतशीर. षटकार. षटकारांना धावसंख्या 36. काउंटर अटॅक राहुलच्या बॅटमधून. लाईन इथे देखील खराब आहे. वन मोर वाईड. या षटकामध्ये धावसंख्येचा चांगला वेग, चांगली गती मेंटेन करण्यात आलेली आहे. बॅटिंग करत असताना मित 11 जामगर कडून. स्कोर आपण बघत आहोत 36. अजूनही पहिल्या डावाचे 9 चेंडू बाकी आहेत. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल संघ मित 11 जामगर. फुल लेन बोलच बॅक ड्राईव्ह. वी शेप मध्ये खेळतायत. यस्टारना चेंडू डायरेक्ट लीड झालेला आहे, मात्र गोलंदाजाच्या हाताचा स्पर्श झाला नाही. जर तो झाला असता तर यदा कदाचित नॉस्ट्रा करेंटला फलंदाज धावचित देखील झाला असता, मात्र सुदैवाने ते बचावलेत. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या सध्या पोचली ती पुढे. कमी गतीने टाकलेला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉल नंतर मिनी कमबॅक या षटकात सध्या करत असताना गोलंदाज अरुण. धावसंख्या सध्या स्थिरावलेली 39. 39 धावा धावफलकावर. स्टील 1 to go. प्लेड ऑन. आतली कडा आणि बॉल लेग स्टिकला धडक मारतोय. दुर्दैवी अंत होतोय तो हर्षल जामगरेच्या डावाचा. त्याची पारी संपुष्टात. 39 वरती 4 षटकांची अंती. हा 5वा धक्का. मिस्टाईम फटका. समोरच्या दिशेनं फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र त्यांना व्यत्यय आला, अडथळाला सूर्य किरणांचा. ते बॉल जज करू शकले नाही. बॉल त्यांच्या अगदी पुढ्यात पडून एका टप्प्यावरती लॉंग ऑन सीमारेषा फोडतोय. चौकार.
दिली गेलेली ही गती धावफलकाला दिला गेलेला वेग धावसंख्येचा वाढता आलेख सध्या वाढता ग्राफ आपण बघत आहोत. कंपॅरेटिव्ह टू लास्ट 3 ओव्हर्स या षटकामध्ये धावसंख्येचा चांगला वेग आपण पाहिलेला आहे. अंतिम षटक शेखर गोलंदाजी करता मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा 11 बरडपाडा असा सामना. यानंतर ग्रुप बी मधील पहिल्या फेरीचा दुसरा. ऑलरेडी बरडपाडा 11 बरडपाडाचे संघनायक उपस्थित आहेत. मोरिया 11 खाटेकर टीम कॅप्टन आपण देखील इमिडिएटली टॉससाठी रिपोर्टिंग करा. समोरच्या दिशेनं फोर्सिंग फटका लॉंगॉन आणि काव कॉर्नरच्या मधून बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. तोपर्यंत सहजरित्या मिळतात त्या 2 धावा 2च्या सोबतीने धावसंख्या दाखल करते. एकूण अंक झाले ती 44-44. थांबून खेळण्याचा प्रयत्न करत होते. लास्ट मोमेंटला पोझिशन मध्ये लवकर आल्यानंतर ती लाईन मात्र रीड करता आली नाही. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. बरोबर बॉल मिडल आणि लेगस्टिक वरून एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोधताना पाहायला मिळेल. शेखर यांची अंतिम षटकात आतापर्यंत चांगली कामगिरी आपण बघत आहोत. कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल अगदी ऑफस्टंपच्या बाहेर फुल लेंथ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. स्टॅकर इनवरती फलंदाज राहुलचा लागोपाठचे 2 डॉट. धावा संख्या स्थिरवलेली 44-44. स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. धावचीची संधी नोसराकर एंडला आणि त्या संधीचं सोनं केलं शेखरनं. आणखीन एक झटका बसेल मिथिल 11 जयगावदेव जामकरला. 6वा फलंदाज माघारी परततोय. राहुल धावचीच्या स्वरूपात बाद. मैदानामध्ये पाठवा. बॅट्समन इज ओके एसीडीच कारण पहिल्या डावाचा अंतिम चेंडू देखील आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बॅटची बाहेरची कडा घेतली. वेगवान चेंडू होता तसा तो बरोबर कानशिलावरती जाऊन आदळलेला आहे. त्याच कारणास्तव हेमंतला देखील थोडी हिंमत त्या ठिकाणी हरावी लागली. धावा संख्या मॅजिक फिगर मध्ये 45 लॉस ऑफ 6. चांगला लेग ब्रेक. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवण्यामध्ये वाकबगार शेखर. नॉनस्ट्राकर रेंडला संधी धावचीची आणि त्या संधीचं सोनं. आणखीन एक फलंदाज आता गमावलाय तो पहिल्या डावाच्या निर्णायक अंतिम चेंडूवरती मिथिल 11 जामखेड. 4 षटकात 42 होत्या मात्र अंतिम षटकात फक्त 3 धावा खर्च केला शेखरनं. पुन्हा एकदा डॉमिनेशन वर्चस्व आधिपत्य आपण पाहिलं ते फिल्डिंग करणाऱ्या टीम वांजले क्रिकेट संघाचा. आणि रोखला गेला पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांचे अंतिम डाव 6 गड्यांच्या मोबदल्यात मिथिल 11 जयगावदेव स्पोर्ट्स जामखेड क्रिकेट संघाचा 45 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या सत्रात 9.20च्या धावगतीनं 46 धाब्याची आवश्यकता टीम वांजले क्रिकेट संघाला. यानंतर होणारा सामना टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. ऑलरेडी बरडपाडा 11 बरडपाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर त्यांचाही संघनायक उपस्थित झालेल्या दोनही संघनायकांचं
या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. लगेचच टॉस आपण कव्हर करणार आहोत. दिनेशजी कापडे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या ग्रुप बी मधील पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 2 आणि त्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करत आहोत. मी विनंती करेल दिनेशजी कापडे आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचं आहे. द्वितीय सत्र सुरू होत आहे. क्षेत्ररक्षण सज्ज झालेल्या मित 11 जामगरचा पाठलाग करायचा, चेस डाऊन करायचा. टार्गेट 46 46 धावायचं. बरडपाडा 11 बरडपाडा संघनायक आपण रिपोर्टिंग करा. ऑलरेडी कॅप्टन उपस्थित आहेत मोर्या प्रतिष्ठान खाटेकर क्रिकेट संघाचे. दिनेशजी कापडे यांच्या शुभ हस्ते या मतबोर्ड सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. रेडाय ग्रुप बी मधील 28व्या पर्वातील दुसऱ्या दिवसातील मतपूर्ण दुसरी लढत. सेकंड मॅच मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट बरडपाडा 11 बरडपाडा. रिकॉलिंग केलं जातं, रिस्पिन केलं जातं कॉइन. टॉस जिंकलेला आहे यजमान संघ मोर्या प्रतिष्ठान खाटेकर. कॅप्टनचा निर्णय बॉलिंग फर्स्ट. बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय बरडपाड्याला. दोन्ही टीमला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. चालू सामना सुरू होतो. ऑनगोइंग मॅच. द्वितीय सत्र चेस डाऊन करायचे. 46 धावेच्या सलामीवर सज्ज झालेत क्षेत्ररक्षणासाठी मित 11 जामगरचे सर्व खेळाडू आणि कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात क्रीडा स्पर्धेच्या 28व्या पर्वानिमित्त आज सलगच्या दुसऱ्या दिवसात व्हॉइस ऑफ कुंढेरी टिटवाला विश्वाजी केने यांच्या शुभाने तुऱ्या खेळाचं हे धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. यस धन्यवाद दीपकजी. आणि जाऊयात माझ्या दिशेनं. नक्कीच आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. हो, पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. वांजले त्यांच्या अगेन्स्ट मित 11 जामगर या दोन संघादरम्यान ही आपण मॅच पाहतोय. वीर हुतात्मा चषक खाटेगार गावाच्या माध्यमातून सुंदर अशी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. मिलिंद आणि प्रमोद ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. संकेतला पाहतोय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. 46चं टार्गेट सेट केलं गेलं. त्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये वांजळे संघाला आपण पाहतोय अगेन्स्ट दी मित 11 जामगर संघ. सुंदर अशी स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा सेशन देखील तितकंच चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. हो, अपील आणि फिंगर अप. विकेट शिपर अप दी. पहिला हादरा लागतोय फलंदाजी करत असताना वांजले या संघाला. प्रमोद बॅक टू द पविलियन.
टप्प्यावरती गोलंदाजी होती आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र विकेट्स देखील प्रस्थापित केली जाते. मीत 11 जामगर आणि वांजले या दोन दिग्गज संघादरम्यान आपण पाहतोय. ग्रामीण बिग बॅश देखील जय सुरू आहे. काल त्या ठिकाणी उपस्थित त्या अनुषंगाने थोडासा उशीर झाला, परंतु लेट पण थेट पुन्हा एकदा स्पर्धेला जॉईन झालो आणि त्या अनुषंगाने जी स्पर्धा देखील आपण पाहतोय तितकीच महत्वाची स्पर्धा वीर हुतात्मा चषक खाटेघर. रघुनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आलाय. चांगली गोलंदाजी देखील सुरू आहे. हो क्या बात आहे, लाजवाब फटका, क्रिकेटचा क्लास पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दणदणीत खणखणीत चौकार. मधील धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. रघुनाथने आता मात्र नक्कीच देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ च्या दिशेनं या ठिकाणी मात्र भेदून काढली आणि गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. चौकार. हो पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक देण्यात कुठल्या पद्धतीची धाव नाहीये. चांगली गोलंदाजी चौकाराला, तदनंतर मात्र थोडीशी लेंथ गोलंदाजाने खेचली आणि इथे मात्र हा डॉट चेंडू अगदी रीड करून गोलंदाजी करतोय. गोलंदाज संकेतला आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 46चं टार्गेट सेट केलं गेलं, त्याचा पाठलाग करतोय वांजले. हो इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न झाला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, अंतिम मोमेंटला चेंडू हातातून निसटला. बराच वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव नक्कीच या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. कॅचेस विन द मॅचेस अनेकदा आपण म्हणत असतो, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु इथे मात्र हा झेल देखील ड्रॉप झाला. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. आयुष्यात संधी फार वेळा फार कमी वेळेस मिळत असतात. ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळेस आपण तिचा फायदा घेणं गरजेचं असतं. स्ट्राईक एंडला मिलिंद आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, अपील देखील झाली होती. या ठिकाणी मात्र चांगला नक्कीच गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय मीत 11 जामगर, कारण की संकेतने पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, अगदी कंजूस गोलंदाजी केली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या धावफलकावरती 7 रन ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 1 विकेट वांजले. सात या आकड्यावरती आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती ज्ञानेश्वर जामगर अर्थात डीजे ला आपण पाहतोय. पाहूया नक्कीच कशा पद्धतीच्या डीजे वाजवला जाईल, परंतु इथे मात्र स्ट्राईक एंडला बॅटर मिलिंद होतोय सज्ज. हो आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू फरार होतोय, सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. चौकाराला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. चांगली कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मिलिंदच्या माध्यमातून थोडासा संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये, तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये लगेचच प्रत्युत्तर दिलं आणि हा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. हो आडव्या बॅटने पुनश्या मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्या अनुषंगाने एकच धाव धावफलकावरती पाहायला मिळेल.
एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावतोय. 46 धावांचं टार्गेट आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र कुठली रिस्क घेतली जात नाहीये. एखादा मोठा फटका आला की लगेचच सिंगल आणि डबलने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपण पाहतोय. रघुनाथ आणि मिलिंद सेन्सिबल क्रिकेट खेळतात दोघे. प्रत्येकी 3-3 चेंडूमध्ये 5-5 धावा दोघांनीही जोडल्यात. हो इथे मात्र अगदी स्क्रीनच्या समोर खेळून काढलाय. क्या बात आहे, कमालीचा झेल, अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. फलंदाज होते बाद रघुनाथ. बॅक टू द पवेलियन. या 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आदेश नवीन बॅटर मताच्या आतमध्ये सज्ज होतोय. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 34 धाव्यांची नितांत आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 21 मध्ये 34 बनवायच्या. गोलंदाज तयार. हो पुढे शामी स्टॅमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो 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 थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट. क्या बात आहे, जितूच्या माध्यमातून पकडला गेला झेल आणि समाप्त होईल फलंदाज आदेशचा खेळ. आदेश 0वरती बाद. सन्मान्य गोविंदजी भोईर मुरबाड ग्रामीणचे क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष आणि दाजी धुमाल यांना देखील विनंती असेल, या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील वीर हुतात्मा चषक खाटेकरच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स मधाच्या आतमध्ये संपादित केले आहेत गोलंदाज डीजे न. यस वेलकम. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर तेजस मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतोय. कारण की विचार केला तर सुरुवातीचे बॅटर स्वस्तात तंबूच्या आशाला परतलेत आणि इथून मात्र मिलिंद आणि तेजसला संघाचा डाव सांभाळावा लागेल. 13 धावा धावफलकावरती या षटकावरती येईल. हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. कमालीची गोलंदाजी केली डीजेनं देखील, कारण की पहिला चेंडू चौकाराला, तदनंतर मात्र उर्वरित चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी राहिल्या. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च डीजेला आपण पाहतो. स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर सज्ज असेल मिलिंद. हो क्या बात आहे, स्ट्रॉंग फटका पाहायला मिळतोय. फिल्डर होते परंतु बनून राहतील दर्शक. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी अफलातून षटकार. चौकार आहे का? यस नाही. इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल, चेक केलं जाईल चौकार आहे की षटकार आहे ते. आपण आपला डिसिजन पोहोचवायचा. यस इट्स 4 रन्स. चौकार असेल.
ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून आज चौकार दिला गेला. अंतिम चेंडूवरती चौकाराला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 17 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. चला वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचा. टायमर सेट केला गेला, या गोष्टीची नोंद घ्यायच्या. मीत 11 जामगर संघ या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. 18 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही आवश्यकता असेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेतला पुन्हा एकदा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अवघ्या 7 धावांचं षटक आलं होतं. पुनश्च त्याच्यावरती विश्वास दाखवला, विश्वासाला सार्थ ठरून मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक, स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय, सीमा रेषा पार, मॅक्झिमम षटकार. मुख्य व्यासपीठावरती गोविंदजी भोयर, उपाध्यक्ष मुरबाड ग्रामीण क्रिकेटशी, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. मी विनंती करेन सन्मान्य गणेशजी गायकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. वीर हुतात्मा चषक आपण पाहतोय खाटेकर गावाच्या माध्यमातून आणि आमच्या मान्यवरांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील केला जातोय. मायेची प्रेमाची उबदार शॉल, या स्पर्धेची गोड आठवण आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाईल आमच्या मान्यवरांना. हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता. यस, गोलंदाज तयार. हो क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी सुरू आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची देखील प्रशंसा करावी लागेल. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक जितू होते आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. कुशल मुवमेंटला मॅच आला, कारण की आता मात्र 16 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असेल. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण चढवलं तेजसने आणि षटकार मारला आणि त्याच्या जोरावरती आता मात्र या सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना वांजले संघाला आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट मीत 11 जामगर संघ देखील फाईट करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गोलंदाज होते तयार, पुनश्च ऑन द मार्क. हो, रायझिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. सन्मान्य दीपकजी वडवले मुरबाड ग्रामीण क्रिकेटचे कार्याध्यक्ष आहेत. आपण देखील व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हो, इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. सागरजी कापडे सर आणि आमचे प्रवीणजी विशे सर हे दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच पुनश्च आमच्या समेत जॉईन झालेत. दीपकजी बिराडे ज्यांचा आवाज या मुरबाडच्या नगरीमध्ये अनेकदा दुमदुमत असतो. यंग टॅलेंटेड समालोचक आहेत आणि त्याच पद्धतीनं अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील त्यांचा मोठा योगदान असतो आणि आज ॲज अ कॉमेंटेटर ते देखील सज्ज होते. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं फेकी करतील, तत्पर मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. 13 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची अजून नितांत आवश्यकता असेल. अंतिम चेंडू या षटकातील. अंतिम चेंडू आणि नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संकेत हो ऑफस्टिकच्या बाहेर वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून. अनेकदा चांगल्या स्पर्धा आपण पाहत असतो आणि 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट टीमच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील कौतुक. हो क्या बात है, घुटना टेक और सिक्सर देख, बैकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार.
एवढीचे 32 धावा धावफलकावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 14 धावेंची आवश्यकता. तुषारजी धुमाळ यांचा शुभ सन्मान देखील करूयात. जगदीश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करूयात. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान देखील केला जाईल. टेन क्रिक लाईव्ह नक्कीच ही वाहिनी घराघरामध्ये जाऊन पोहोचले आणि आतापर्यंत 1,42,000 सबस्क्रायबर त्यांचं देखील कंप्लीट झाले. त्यांना देखील शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी. परंतु वेगवेगळे उपक्रम आपण देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ठेवत जा, कारण की काल आपण पाहिले तर ग्रामीण धमाका चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर 10 लाख सबस्क्रायबर झाले त्या चॅनलचे 70 3 लाखाचं बक्षीस देखील असेल प्रेक्षकांना. आपण तब्बल 10 लाख आहेत, परंतु 10 लाखामध्ये पहिला जसं नाव येईल त्याला 3 लाखाचं बक्षीस असेल. सर्वांनी आपापले फॉर्म भरून घ्या. लक फॅक्टर कधी कोणाचा ऑन होऊ शकतो, परंतु त्यासाठी त्यांचे 10 लाख सबस्क्रायबर देखील होणं गरजेचं आहे. 64 जणांना बक्षीस दिला जाईल त्या स्पर्धेमध्ये. आगळं वेगळं बक्षीस आहे तारिकबाई सय्यदच्या माध्यमातून. 10 क्रिक वाहिनी देखील ही संकल्पना लवकरच आणेल, यात मात्र शंका नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. धन्यवाद डीजे. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडू मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. कमालीची फटकेबाजी तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याला 7 मध्ये 7 मध्ये मिलिंदने देखील दिल्या. आक्रमकता पाहायला मिळेल. मिलिंदच्या बॅटमधून षटकार पाहिला. हो पुन्हा अपील आणि यास बन्सांनी अपील उचलून धरल्या अगदी यष्ट्यांच्या समोर आणि यास फलंदाज होते बाद. डीजे मास्टर थोडस कॉन्सन्ट्रेट आपण देखील द्या. नक्कीच असणं गरजेचं आहे. म्युझिक विथ क्रिकेट ही संकल्पना त्या अनुषंगाने जसं समालोचन बंद होईल तसं आपण डीजे थोडस प्ले करा, कारण की वेगळी मजा डीजेच्या माध्यमातून देखील स्पर्धेला रंग देते. या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. धन्यवाद. बाकी आमच्या आवाजाची काळजी आपण तंतोतंत घेतल्या, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील अप्रतिम संगीत आपण देखील लावलं आणि कौतुक करण्याजोगी कामगिरी नेहमीच आमच्या डीजे मास्टरची देखील त्यांचं देखील कौतुक करूयात. गोलंदाज तयार पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती. हो क्या बात आहे. इनफिल्डला वेधून डिफेक्सच्या कव्हरच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. बेचाळीस धावा धावफलकावरती आता मात्र 4 धावेंची आवश्यकता. हो क्या बात आहे. स्वीशीट केलाय आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुनश्च विजयाचा शंखनाद करणारा विजयी चौकार आणि इथे मात्र
विजय संपादित केले वांजले या संघाने. वांजले संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक. मित 11 जामगर संघ चांगला खेळ आपण देखील साकारला. अफलं देखील खूप सारे कौतुक.